नमस्कार विद्यार्थ्यांनो. नवोदयच्या गणितामधील तिसऱ्या चॅप्टरमध्ये अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया याच्यामधील भाग 4 मध्ये आपण अपूर्णांकाची तुलना आपण समजावून घेणार आहोत. तर याच्या अगोदर भाग 1, 2, 3 हे तुम्ही जर बघितला असाल तर हा चौथा भाग तुम्हाला समजेल. जर हा भाग समजायचा असेल तर तुम्ही पाठिंबाचे भाग बघणे गरजेचे. जर बघितले नसाल तर तुम्ही पाठिंबाचे माझे व्हिडिओ बघा. आपल्या मॅथ्स या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील. चला आज आपण सुरुवात करूया. तर व्यवहार्य अपूर्णांकाची तुलना करायची असेल तर याच्यामध्ये तर पहिल्यांदा पहिला पॉईंट आपल्याला बघाय, व्यवहार्य अपूर्णांकाचे छेद समान असतील आणि अंश वेगळे असतील. आता छेद कुठं असते? खाली असते. आपण जरा घेऊया 5/1, 2/5, 3/5. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा कुठला आहे आणि छोटा कुठला आहे असं आपल्याला बघायचं. मग आता याच्यामध्ये बघा, जर 5 आंबे आहेत त्यातला आपण एक घेतला, इथं पण 5 आंबे आहेत त्यातले 2 आंबे घेतले आणि 5 आंबे आहेत त्यातले 3 आंबे तुम्हाला मिळाले. हे वर आहे ते मिळालेलं आहे, मिळालेलं आहे, मिळालेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला कुठे जास्त आंबे मिळणार? तर मला इथं कुठे मिळणार बघा, 3/5. म्हणजे 3/5 मधले जर 3 मिळाले ते मला जास्त असणार सगळ्यांच्या पेक्षा, म्हणजे 2/5 पेक्षा जास्त असणार आणि 1/5 त्यापेक्षा जरा कमी असणार. म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक म्हटलं तर काय येणार बघा, 3/5 असणार. मग ज्यावेळी छेद सारखा असतोय, म्हणजे छेद सारखा असतोय तर ज्याचा अंश मोठा तो मोठा असतोय. म्हणजे छेद ज्यावेळी सारखा असेल त्यावेळी अंश मोठा तो मोठा असणार आणि ज्याचा अंश लहान असेल तो लहान असणार. हे लक्षात ठेवणं आपल्याला याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे अंश मोठा तो मोठा अपूर्णांक असतो. मग आता आपण जर इथं बघितलं तर इथं 5/18, 9/18 आणि 16/18 जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा कोणाचा आहे बघा, अंश कोणाचा मोठा आहे? 16. मग त्याच्यानंतर लहान कोण आहे? 9 आणि मग 5. मग सगळ्यात मोठा कोण आहे? तर 16 आणि सगळ्यात लहान कुठला येणार बघा, हा. म्हणजे 5/18 हा अपूर्णांक येईल. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे आपल्याला याच्यामध्ये लक्षात आलं, छेद ज्यावेळी सारखा असेल त्यावेळी अंश मोठा तो मोठा. तर दुसरा याच्यामधला पॉईंट एक बघूया. तर याच्यामध्ये व्यवहार्य अपूर्णांकाच्या मध्ये अंश ज्यावेळी समान असेल आणि छेद वेगळे असतील. मग आता इथं काय बघा, अंश 1/2, 1/3, 1/5, 1/6 असं समजा आहे. मग याच्यामध्ये काय झालं बघा, छेद वेगळा आहे म्हणजे छेद भिन्न आहे आणि याच्यामध्ये लहान कोण आणि मोठा कोण असा विचार, तर काय करायचं? आता जर बघा ज्या आपल्याला अपूर्णांक लहान असेल तर त्याला बघा इथं आता हे जे इनइक्वेलिटी सायन्स असं म्हटलं जातं, म्हणजे तुलना करायची साईन. म्हणजे याच्यामध्ये बघा ज्या साईडला टोच आहे तो लहान असणार, हा लहान असतो ह्या साईडला. ज्या साईडला तोंड आहे तो काय असणार? मोठा असतो. हे लक्षात ठेवा काय. जर असा असेल तर तोंड इकडे आहे तर हा मोठा असणार. ठीक आहे, आणि दोन्ही इक्वल, ह्या 3 पद्धतीने आपण तुलना करू शकतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 1/2 आहे, 1/3 आहे, 1/5 आहे आणि 1/6. आता इथे लक्षात घ्या, म्हणजे इथं एक आंबा आहे आणि त्याचे किती भाग केले तर बघा, 2 भाग केले. इथे एक आंबा आहे, ते भाग किती केले? 3. इथं एक आंबा आहे, त्याचे भाग 5 केले. इथे किती केले? 6 भाग. आता याच्यामध्ये कुठं तुम्हाला जास्त आंबा मिळेल? तुम्ही इथं दोघांच्यात थांबल्यानंतर मिळणार का, तिघांच्यात थांबल्यानंतर मिळणार का, 5 जणांच्यात मिळणार का, 6 जणांच्यात मिळणार? तर मी दोघांच्यात थांबला, एक आंबा दोघांच्यात वाटला तर काय होणार? अर्धा आंबा तुम्हाला मिळेल. तिघांच्यात थांबला तर 1/3 मिळणार आणि 5 जणांच्यात थांबला तर 1/5 मिळेल आणि 6 जणांच्यात थांबला तर 1/6, म्हणजे 1/6 मिळणार. म्हणजे याचा अर्थ जास्त आंबा कुठे मिळणार? इकडे मिळणार. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी अंश सारखा असेल तर छेद ज्याचा लहान आहे, छेद लहान असेल तो काय असणार बघा, याच्यामध्ये मोठा अपूर्णांक असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला ज्यावेळी कमी माणसं असतील त्यावेळी जास्त आंबे मिळणार, जास्त आंबा मिळणार. ज्यावेळी जास्त माणसं असतील, वाटणी जास्त, कमी आंबा. वाटणी कमी तर त्यावेळी आपल्याला जास्त मिळणार कुठली पण गोष्ट. म्हणजे ज्यावेळी छेद ज्यावेळी लहान असेल आणि अंश सारखा असेल सगळ्यांचा, तर त्यावेळी ज्याचा छेद लहान तो मोठा असणार. ठीक आहे. चला आता याच्या पुढचा आपण एक बघू. तर जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचा छेद आणि अंश याच्यामध्ये एकने मोठा असतो, छेद आणि अंश. म्हणजे आता इथं बघा, छेद हा
अंशापेक्षा 1 मोठा असतं. म्हणजे इथं 7/8 आपण 8 घेऊया, इथं 5/6 घ्या, इथं 4/5 घ्या, इथं 3/4 घ्या. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये बघा छेद मोठा आहे, फक्त किती मोठा आहे, 1 मोठा आहे. इथं पण छेद 1 मोठा आहे, म्हणजे +1 व्हायला +1 असं होत आहे. जेव्हा अपूर्णांकाचा छेद मोठा, तो अपूर्णांक सर्वात मोठा असणार. म्हणजे आता याचा अर्थ काय बघा, इथं 2/3 आपण 3 घेतलं, इथं 1/2 घेतलं, तर सगळ्यांच्या मध्ये गॅप एकचाच आहे, म्हणजे फरक सगळ्यांच्या छेदामध्ये आणि अंशामध्ये एकचाच आहे. पण ज्यावेळी आपण 7/8 घेणार, तर ज्याचा छेद मोठा आहे, असं जर फरक सारखा असेल, ज्याचा छेद मोठा तोच मोठा असणार. बघा इथं 7/8 मोठा आहे, 8/6पेक्षा मोठा आहे, 5पेक्षा मोठा आहे, 4पेक्षा मोठा आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात लहान म्हटलं तर तुमचा काय येणार बघा, तर 1/2 येणार, 2/3, 3/4, 4/5, 5/6 आणि 7/8. म्हणजे सगळ्यात मोठा येणार तुमचा 7/8 हा अपूर्णांक असणार सगळ्यांच्या पेक्षा. हे लक्षात ठेवा की ज्यावेळी दोघांचा मध्ये एकचा गॅप आहे, की जो मोठा आहे त्याचा छेद मोठा असणार. हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्या पुढचं आपण बघूया सममूल्य अपूर्णांक. तर सममूल्य अपूर्णांक बघत असेल तर तर आपल्याला बघा समान मूल्य असतं. म्हणजे ज्या दोन अपूर्णांकाचं मूल्य समान असतं तर त्याला सममूल्य अपूर्णांक. आता हे तराजूमध्ये बघा इथं हे दोन दगड आहेत, तर ह्याच्या दोघांचं मूल्य सारखे आहे म्हणून बॅलन्स झाले. म्हणजे बॅलन्स आपल्याला करायचं. समान मूल्य कुठलं आहे, म्हणजे सारखी किंमत कुठली आहे. अपूर्णांकाची सारखी किंमत म्हणजे काय, तर इथं समजा 12/15 घेतलं, तर ह्या दोघांना पण भाग जाऊ शकते कुठल्या तर संख्येने. ह्याला 3 भाग जातोय, ह्याला पण 3 भाग जातोय. मग तुम्हाला फक्त काय करायचं, सममूल्य अपूर्णांक काढताना एक तर त्या संख्येला तुम्हाला भागायचं आणि त्या सारख्या संख्येनं भागायला लागेल. सारख्या संख्येनं भागणे किंवा सारख्या संख्येने गुणणे, या दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सममूल्य अपूर्णांक तयार करू शकता. आता मी ह्यात 12 आणि 15ला 3 भागतो, मग 3×12, 3×5=15, म्हणजे किती झालं बघा, 4/5 झालं. मला 4/5 काय झालं, ह्या दोघांची किंमत सारखी आहे. कोणाची, 12/15 आणि 4/5, या दोघांची किंमत सारखी. आता ह्या दोघांची किंमत सारखी आहे की नाही कसं बघायचं, तर आपण बघा ह्या दोघांना असं तिरकस गुणाकार करायचा, ज्या अंशाला छेदान गुणा आणि ह्या अंशाला दुसऱ्याच्या पहिल्याच्या छेदान गुणा. 12 आपण 5 करूया आणि इथं 15 4 करूया. बघा काय येते बघा, 60 आलं की नाही बघा. म्हणजे काय झालं, ह्या दोघांचं मूल्य सारखं आहे, त्याला सममूल्य म्हणायचं. मग सममूल्य अपूर्णांक एक तर सारख्या संख्येने खालीवर अंशाला आणि छेदाला गुणून किंवा भागून आपण तयार करू शकतो. तर मी भागाकार करून सांगितलं. मग आता मी काय केलं बघा, समजा इथं त्याला 4/5 आलं, तर त्याला मी काय करू शकतो, 12 करू शकतोय. त्याला गुणिले 3 केला, खाली पण गुणिले 3 केला, 3×12, खाली पण आलं 15. हे दोघांचा बघा सेम आपल्याला अपूर्णांक गुणून किंवा भागाकार म्हणू शकतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सममूल्य अपूर्णांक असं म्हटलं जातं. तर अजून एक एक्झाम्पल घेऊया. 25/100 घ्या, ह्याचा सममूल्य अपूर्णांक काढा. तर आपण काय करणार, ह्या दोघं पण 25च्या पड्यात आहे, मी तुला 25ने भागणार. तर ह्याच्यामध्ये बघा 25×1=25 आणि 25×100, 104 काय आला हा सममूल्य अपूर्णांक. हा त्याचा समान किंमत आहे, ह्या दोघांची किंमत समान आहे म्हणून याला सममूल्य म्हणलं. म्हणजे हे दोघांची किंमत सारखी आहे. आता ही जर लांब लांब ठेवली तरी सुद्धा ही दोघं एकमेकाला दगड बॅलन्स केल्यात, तसं हे एकमेकाला काय करते, बॅलन्स करते. म्हणजे सारख्या किंमत आहे, किंमतमध्ये फरक पडत नाही. अपूर्णांक मोठा दिसते म्हणजे मोठा असते असं काही नसते. त्यांचं संक्षिप्त रूप, ते संक्षिप्त रूप आपण म्हणतो. संक्षिप्त रूप करताना आपल्याला सममूल्य अपूर्णांक घ्यावा लागतो. म्हणजे कुठलं पण आपलं फ्रॅक्शनमध्ये उत्तर काढतो तर त्याचं सममूल्य अपूर्णांक घेऊन फायनली तुम्हाला उत्तर काढावं लागेल. आणि असं कुठपर्यंत करायचं, जो पण भाग जात नाही तो पण घालवत जायचं. म्हणजे आता मी तर 14/28 लिहिलो, तर ह्याला भागिले 2 करा, म्हणजे किती होणार बघा, 7/14. परत 7 भाग जातो, त्याला 7 घालवा, त्याला पण 7 घालवा, 1 किती येईल बघा 2. त्याच्या पुढे भाग जाईल आता नाही जात, 1 भाग गेला तर तेच उत्तर ना, खाली 1 भागला तर 2चं 2च होणार. म्हणजे हा झाला त्याचा संक्षिप्त रूप किंवा सममूल्य अपूर्णांक झाला. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं. संक्षिप्त रूपामध्ये उत्तर दिलं असतात, त्यावेळी तुम्हाला ते शोधणं सोपं आहे. आता आपण थोडे प्रश्न बघूया. पुढील की कोणत्या अपूर्णांक रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे. आता इथं बघा टोटल किती भाग आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8,
म्हणजे इथं 8 छेदामध्ये पाहिजे. त्यातलं रंगवले किती 1 2 3 म्हणजे 3/8 एवढा सममूल्य पाहिजे. आता इथं बघा 33/88 या दोघांना पण 11ने भाग जातोय. घालवा 11 त्रिक 33 आणि 11×8 = 88 म्हणजे 3/8 म्हणजे हे पहिलं उत्तर येऊ शकते. तर दुसरं आहे, दुसऱ्याला पण आपण सममूल्य घालूया. त्याला दोघांना पण 6 भाग जातोय. तर किती येईल बघा 6×6 = 36 आणि 6×10 = 60. परत 2 भागला तर किती येते बघा, किती येईल बघा 3 3/5 3/5 आणि 3/8 फरक आहे की नाही, म्हणजे हा सममूल्य नाही. तर 45/75 आपण घेऊया. तर ह्या दोघांना पण कशाने भाग जातोय, तर 45/ला 5 जाऊ घालूया, 75ला पण 5 घालूया. 5 9 45, 5 इथं राहिलं 2 25 ते झालं 15. आता परत त्याला भाग जातो 3 घालवा. तर किती येईल बघा 3 त्रिक 9 3 5 15 3/5 आला. आपल्याला पाहिजे आहे 3/8. तर हे नाही आहे, म्हणजे हे पण त्याचं सममूल्य नाही. आता 60चं बघा, एक 60/100 शून्याला 0 गेलं. 6/10 त्याला दोघांना पण 3 भाग किंवा 2 भागलं तर काय येईल बघा 3/5 येईल. म्हणजे हे पण सममूल्य नाही. म्हणजे उत्तर आपलं येणार 33/88 म्हणजेच ते 3/8 एवढं त्याची सममूल्य किंमत आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. वरील दिलेल्या अपूर्णांक उत्तर त्या क्रमाने डावीकडून तिसरा कोणता अपूर्णांक असेल असं म्हटले. आता इथं बघा कुठले कुठले अपूर्णांक दिले बघा. 7/9 दिले, 5/9, 2/9 आणि 8/9. छेद सगळ्यांचा सेम आहे. तर छेद सारखा असेल, ज्याचा अंश मोठा तो मोठा. आता आपला उतरता क्रम आहे. उतरता क्रम म्हणजे काय, पहिल्यांदा सर्वात मोठा असणार पूर्णांक आणि सर्वात लहान त्याच्यानंतर शेवटी असणार. मग सर्वात मोठा अंश कोणाचा आहे बघा, इथं 7 आहे, 5 आहे, 2 आहे आणि इथं 8 आहे. म्हणजे इथं 8/9 पहिल्यांदा येणार. मग त्याच्यापेक्षा लहान कोण येणार बघा, 8च्या नंतर कोण येते बघा 7, 7/9. त्याच्यानंतर कोण येते बघा 5/9. मग त्याच्यानंतर काय येणार 2/9. आलं का बघा याच्यानुसार. म्हणजे सगळ्यात मोठा म्हटला तर काय येते 8/9. सर्वात लहान म्हणजे कोण येते बघा, हा येते, हा येते मोठा आणि हा काय येते सगळ्यात लहान येते. हे उत्तर त्या. मग तुम्हाला काय म्हटले बघा, लिहिल्यानंतर डावीकडून तिसरा, मी ही डावी बाजू आहे, हे डावी बाजू आहे. हे डावी बाजून तिसरा कुठला 1 2 3 म्हणजे किती येणार बघा 5/9. उत्तर किती असणार, आपण डावीकडून तिसरा 5/9 हा पूर्णांक आपला येणार उत्तर. चला आता पुढचा एक प्रश्न आपण बघूया. आता इथं बघा 11/7, 11/5, 11/9, 11/8, 11/6 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने दिल्यास. तर चढता क्रम आपण जेना चढत्याचं लक्षात ठेवायचं. म्हणजे जेना चढताना आपण खाली उंची कमी असते, वर जाईल तसं उंचीवर जातं. म्हणजे सगळ्यात लहान चढत्या क्रमामध्ये पहिला अंक असणार आणि सगळ्यात शेवटी मोठा अंक असणार. मग सर्वात लहान अंक आता ज्यावेळी अंश सारखा असतो, मग त्यावेळी काय असते बघा, अंश सारखा असेल की ज्याचा छेद लहान असणार तो काय असणार, मोठा असणार, बरोबर आहे. आणि ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान असणार. मग त्याच्यामध्ये बघा 11/7 आहे, 11/5 आहे, 11/9 आहे, 11/8 असेल, 11/6. मग आता सगळ्यात लहान कोणाचा छेद आहे बघा, हा आहे. म्हणजे इथं काय येणार बघा 11/5 हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर जरा मोठा कोण आहे बघा 11/6. इथं 11/6 आहे. 11/6 नंतर काय येणार बघा 11/7. त्याच्यानंतर कोण येणार बघा 11/8. त्याच्यानंतर कोण येणार बघा 11/9. म्हणजे हे असे पद्धतीने हा त्याचा चढता क्रम लागणार. पण हा चढता क्रम आहे की उतरता क्रम आहे, तर आता आपण लावताना कसं लावलं, सगळ्यात मोठा पहिल्यांदा घेतोय, लक्षात येते काय. म्हणजे हे उतरता क्रम लावला होता. आता आपल्याला करायचं काय, तर चढता क्रम पाहिजे. म्हणजे सगळ्यात लहान कोण आहे बघा, सगळ्यात लहान आहे 11/9. त्याच्यानंतर कोण येणार 11/8. त्याच्यानंतर कोण येणार 11/6. त्याच्यानंतर काय घेणार 11/5. म्हणजे आपण पहिल्यांदा सगळ्यात काय घ्यायला पाहिजे होता, लहान घ्यायचं आहे. इथं मी लिहिताना काय लिहिलो, पहिला मोठा लिहिलो आणि मग नंतर काय घेतलं तर लहान. हा ॲक्च्युली उतरता क्रम झाला आणि हा झाला चढता क्रम. आता ह्याच्यामध्ये बघा डावीकडून तिसरा, तर डावीकडून तिसरा कोण आहे,
इथं बघा डावीकडून तिसरा कोण येणार 1 2 3 तर इथे लिहायचं राहिले वाटतं. पहिला लहान 11/9 11/8 त्याच्यानंतर येणार बघा 11/7 यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये 11/7 हा आपलं उत्तर येणार. मग 6 आणि 5 डावीकडून तिसरा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तर 11/7 हा आपलं उत्तर राहील. चला पुढचं बघूया. ठीक आहे, आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनल. थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाग 5 मध्ये लवकरच.